मान तालुक्यातील मोगराळे येथील कैलासवासी चतुराबाई उत्तमराव जगदाळे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला। यावेळी हरिभक्तपरायण सौ ज्ञानेश्वरी ताई यादव डांगे महाराज यांची कीर्तन सेवा झाली। चतुराबाई यांना सर्वजण जिजी म्हणत होत्या। जिजींना दीपक, मोहन, दत्तात्रय अशी मुलं आहेत। शोभा, आशा आणि रेश्मा या सुना आहेत। 7 नातवंड आहेत। खरं तर जिजींनी अतिशय कष्टानं, मेहनतीने, प्रामाणिकपणे आणि सर्वांशी प्रेमाने वागून एक आदर्श संसार उभा केला। जिजींचे पती उत्तमराव जगदाळे हे नामांकित कीर्तनकार आहेत, दिंडी चालक आहेत आणि वारकरी संप्रदायात जे घडीव काम केलेलं आहे त्या कामामध्ये मोलाचा वाटा हा जिजींचा आहे। खरं तर अतिशय कष्टाने उभा केलेला हा संसार आहे। आज उत्तमराव जगदाळे यांना सर्वजण काका म्हणतात, भाऊ म्हणतात आणि वारकरी संप्रदायात महाराज म्हणतात। हे सर्व यश आहे जे काकांनी मिळवलेलं आहे। त्या यशामध्ये जिजींचा मोलाचा वाटा आहे। जिजींच्या जाण्याने खरं तर काकांच्या परिवारामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। पण शेवटी परमेश्वरापुढे काही चालत नाही। जिजींनी आणि काकांनी एक आदर्श कुटुंब उभं केलेले आहे। खरं तर काका आजही या वयात वारकरी संप्रदायासाठी मोलाचं काम करत आहेत। या पाठीमागं कुटुंबाची प्रेरणा आहेच। खरं तर राजाराम बापू यांचे कार्य फार मोलाचे त्यांनी पुढे नेलेले आहे। इंचकरी संप्रदायातील शंकर महाराज रसाळ यांचाही त्यांना आशीर्वाद आहे आणि खरोखरच जिजींनी सर्व मुलांच्यावर चांगले संस्कार केलेले आहेत। हा सर्व मुलं स्वतःच्या कष्टावर आणि आईवडिलांच्या आशीर्वादावर पुढं आयुष्याचा जीवन प्रवास यशस्वीपणे करत आहेत। जिजींच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त हरिभक्तपरायण सौ रेश्मा ताई यादव डांगे महाराज यांची ही कीर्तन सेवा आपण ऐकूया। गावकी ज्याच्या ताब्यात आहे अशी असताना विसोबा खबर नाही मिळू दिलं मुक्ताईला। मुक्ताई घरी आली, दुःखी झाली, खिन्न झाली। ज्ञानदादा विचारताय, मुक्ता काय झालं? दुःखी होण्याचं कारण? मुक्ताईने सांगायला सुरुवात केली, दादा निवृत्ती दादा म्हटलं मला मांडे खायचे म्हणून कुंभारवाड्यामध्ये गेलते खापर आणायला। कुंभार दादाने खापरही दिलं, पण विसोबा काकाने ते खापरच फोडून टाकले। काय करावं दादा? ज्ञानदादाने सांगितलं, मुक्ते तुला मांडेच भाजायचेत ना, तू मांड्याची तयारी कर, खापराची काळजी करू नको, त्याचं मी बघतो। आणि मुक्ताईने सगळी तयारी केली। ज्ञानदादा रांगण्याच्या अवस्थेमध्ये बसलेले, पुढे 2 हात ठेवले, गुडघ्यावरती टेकलेले आणि योग मायेनं आतमधून जठरग्नी प्रदीप्त केला आणि त्यावेळेस मुक्ताईने ते मांडे तयार केले। पुरणपोळी वेगळी असते आणि मांडे वेगळे असतात। मांडे हातावरती तयार केले जातात, मांडे हे तव्यावरती भाजले जात नाही। मांडे भाजण्यासाठी खापर लागतो आणि त्यावेळेस माऊलीच्या पाठीवरती ती मांडे भाजायला सुरुवात केली आणि मांडे तयार होत असताना विसोबा चाटे तिकडे विचार करतायत, आता ही पोरं कशी खातात मांडे तेच बघतो। असं म्हणून त्या सिद्ध बेटेवरती विसोबा खाचरणं यावं, आधी शक्तीने तयार केलेले मांडे तो सुवास फक्त त्या पर्णकुटीमध्ये राहिला नाही, सगळ्या अलंकापुरामध्ये दरवळला, सगळ्या आळंदीमध्ये तो सुवास दरवळला। आणि विसोबा काका म्हटले, वास तर सुगंध तर छान येतोय, कोणत्या कुंभाराने यांना खापर दिलं ना तेच बघतो। म्हणून लगबगीनं रागानं त्या खिडकीपाशी आले आणि खिडकीतून पाहिलं तर ज्ञानदादाच्या पाठीवरती ते मांडे भाजले जात होते आणि त्यावेळेस विसोबा काकाच्या डोळ्यातून घळघळ पाणी व्हायला लागलं आणि विसोबा काकाने मनामध्ये विचार केला, चुकलं माझं, अरे हे संत आहेत, या संतांना आजपर्यंत आपण एवढा त्रास दिला। आणि त्यावेळेस सगळेजण मांडे खायला बसले असताना विसोबा काकांना सहन झालं नाही। विसोबा काकाने पर्णकुटीचा दरवाजा लोटला, आतमध्ये आले आणि मुक्ताईच्या ताटातले मांडे घेतले आणि खायला सुरुवात केली। मुक्ताईला राग आला, मगाशी खापर मिळू दिलं नाही आणि आता आमच्या ताटामध्ये येऊन मांडे खातोयस, अरे हात खेच ना। रागाने मुक्ताबाई म्हटल्या, खेचर म्हणजे पिशाच। खरं त्यांचं नाव होतं विसोबा चाटे, परंतु मुक्ताबाई
मुक्ताई ज्यावेळेस म्हटल्या ना हट खेचरा, त्यावेळेस त्यांना विसोबा खेचून म्हटलं जातं. म्हणून आपण जर पाहिलं तर रात्रीच्या वेळी अंधारामध्ये जे अन्न असतं ना ते पिशाच अन्न सेवन करत असतं. मग ज्यावेळेस आपण जेवायला बसतो, जेवण करत असताना अचानक जर लाईट गेली तर त्या ताटाला हात लावावा, गायत्री मंत्र म्हणावा. जरी गायत्री मंत्र म्हणता येत नसेल तर रामकृष्ण हरी म्हणावं, म्हणजे ते अन्न पिशाच्याला जात नाही. आणि ते अन्न त्या विसोबाने खायला सुरुवात केली. म्हणून रागानं मुक्ताबाई म्हटल्या हट खेचरा. तेव्हापासून विसोबा चाटेचं नाव झालं विसोबा खेचर. आणि विसोबा खेचराने माफी मागितली, मला क्षमा करा. आणि त्यावेळेस त्या संतांनी त्यांना क्षमा केली. त्याचं कारण आहे संतांकडे एवढी ताकद होती, या चारी भावंडाकडे महाराज एवढी ताकद होती, यांना काय करता येत होतं. भिंतीवरती बसून भिंत चालवता आली, लेड्याच्या मुखातून वेद बोलवता आले. रागानं जर त्या विसोबाकडे पाहिलं असतं ना तर जागेला भस्म झालं असतं. पण हे केलं नाही. त्याचं कारण आहे दुसऱ्याच्या दुःखामध्ये जे दुःख म्हणतात, दुसऱ्याच्या सुखामध्ये जे सुख म्हणतात ना त्यांना संत म्हणतात. ते संतांचं अंतःकरण होतं, ते संतांचं हृदय होतं. आणि त्यावेळेस मुक्ताबाईनं त्या ठिकाणी क्षमा केली आणि विसोबा खेचरांना एवढं लायक बनवलं की भगवान परमात्म्यानं विसोबा काकांचं पाय आपल्या डोक्यावरती घेतलं. मला सांगायचं काय, अपकारावरती उपकार करणाऱ्याची भावना ही संतांच्या अंतःकरणामध्ये माऊलींचं चरित्र जर आपण बारकाईनं पाहिलं ना तर जास्तीत जास्त माऊलींच्या चरित्रामध्ये करुण रस हा भरलेला आहे. माऊलींचं चरित्र असं आहे, ते वाचत असताना, ते पाहत असताना, ते ऐकत असताना आपोआप माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहतं. लोक मग टोमणं द्यायची, टोचून बोलायची. काय नाव ठेवले? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता. अरे अधर्मात वाढला, अधर्मात जन्माला आला, नावं मात्र वेदांतातली ठेवली. वा रे वा, तुमचा बाप काय वेदांती होता का? एवढ्या कठोर भाषेमध्ये लोकांनी बोलावं. लहानशी 8 वर्षाची मुक्ताई हो, असलं कठोर बोलणं सुद्धा मुक्ताईनं सहन केलं. हे संतांचं अंतःकरण आहे. जर समजा एखाद्या आईनं लेकरू लहानसं जवळ घेतलं आणि त्या लेकरानं लाथा दिल्या, म्हणून आई लेकराला दूर लोटत नाही, ते जवळच घेते, लेकरावरती प्रेमच करते. त्या लेकरानं लाथा दिल्या म्हणून आई त्या लेकराला दूर लोटत नाही. तसं या समाजानं त्रास दिला म्हणून संतांनी या समाजाला दूर लोटलं नाही, समाजाचं कल्याण केलं. त्याचं कारण आहे या सगळ्या लोकांचं हित झालं पाहिजे, या सगळ्या लोकांचं कल्याण झालं पाहिजे असा कळवळा संतांच्या अंतःकरणामध्ये अभंगाच्या घातीय चरणात कळवळा. आईची आणि संतांची केलेली तुलना आहे. ज्या पद्धतीने आईने लेकरावरती प्रेम करावं त्या पद्धतीने संत महात्मे तो महामाजीवावरती प्रेम करतात. म्हणून महाराज म्हणतात की मी माझं काही सगळं जे ओझ आहे ना ते तुम्हा संतांवरती देते. त्याचं कारण आहे त्या संतांच्या अंतःकरणामध्ये तुमचे गेले. आणि लांबचा प्रवास करायचा होता, पण प्रवास करत असताना जहाजे म्हणून प्रवास आहे. तो मनुष्य, तो संन्यासी राजापाशी गेला. पूर्वीचा काळ आहे. राजाने सांगितलं मला प्रवास करायचंय, मला असं सांगितले त्या जहाजेमधून बोटीमधून तुम्हीही जाणार आहात, मला तुमच्या बरोबर घेऊन जाल का? राजाने सांगितलं माझे सेवक जाणार आहेत, त्या सेवकाबरोबर तुम्ही जाऊ शकता. म्हणून तो संन्यासी भगवी वस्त्रे घातलेला मनुष्य त्या बोटीमध्ये बसला आणि प्रवास सुरू झाला.
प्रवास सुरू झाल्यानंतर हळूहळू ज्यावेळेस ती नाव ती बोट पुढे गेली ना, त्याच्यामध्ये काही तरुण पोरं होती, 2-4 तरुण पोरं. ती या संन्यासाकडे बघायची आणि बोलायला सुरुवात करायची, मुद्दाम टिंगल टवाळी करायची, म्हणायची बरं आहे तुमचं, भगवी वस्त्रे घालायची, कष्ट नाही करायचं, आयतं खायला भेटतं, बरं आहे तुमचं ठेवायची. पण ते साधू महात्मे काहीच बोलले नाहीत, शांत बसले. त्या पोरांची आणखी हिंमत वाढली. ती पोरं जवळ आली आणि पुन्हा म्हणले, देवानं हातपाय दिले तर कष्ट करायला काय होतं असं म्हणून आणखी चिडवायला लागले. पण ते साधू महात्मे काहीच बोलले नाहीत, शांत बसले. त्या मुलांची आणखीन हिंमत वाढली. ती मुलं जवळ यायची, डोक्यामध्ये टपली मारायची, धक्का द्यायची. 3-4 वेळा ते साधू महात्मे खाली सुद्धा पडले, पण उठायचे, जागेवरती बसायचे, पण काहीच बोलत नव्हते. सगळं सहन केलं, पण हे सहन देवाला नाही झालं. आणि देवानं त्या साधू महात्म्याला विचारलं, का तुम्ही त्या पोरांचं बोलणं खाताय, का त्या पोरांचा मार खाताय? फक्त तुम्ही एक काम करा, आणि त्या रागानं त्या पोरांकडे पहा, दुसऱ्या सरपणाची गरज लागणार नाही, जागेला भस्म होतील. त्या संन्यासानं सांगावं, जाऊ दे ना देवा, कशाला नादी लागायचंय, आता किनारा आला की त्यांचा रस्ता वेगळा, माझा रस्ता वेगळा, त्यांची आणि माझी पुन्हा भेट होणार नाही. थोड्या वेळाचा प्रसंग आहे, जाऊ द्या ना. देवानं सांगितलं, अजिबात नाही, मला बोलले असते, माझा धिक्कार केला असता, मी मान्य केलं असतं, मी सहन केलं असतं. नाही, मला सहन होत नाही, मी सहन करू शकत नाही, सांग मी काय करू? त्यांना भस्म करू, दुसरं करतो, बोट आहे अशी नदीमध्ये पलटू का, तुला त्यातून मी बाहेर काढतो, बाकीचे बुडून मरतील असं सांगितलं. त्या साधू महात्म्याने सांगितलं, इतक्या दिवस देवा क्रोध मी टाकून दिलेला आहे, आणि यांच्यासाठी त्या विकाराला आतमध्ये आणण्याची गरज नाही, जाऊ दे ना देवा. देवानं सांगावं, अरे सांग ना भक्ता, बोट उलटी करू का? करतो ना बोट उलटी, मी ती बोटीची पालट करतो. आणि त्यावेळेस साधूनं फार गोड उत्तर दिलं. त्या साधूने सांगितलं, देवा बोट उलटी करायची गरज नाही, त्या बोटीची पालट करायची गरज नाही, तुला जर काही पालटवायचंच असेल तर ती बोट पालटण्यापेक्षा त्या मुलांची बुद्धी पालट. जर त्या मुलांची बुद्धी पालटली गेली तर खरी अर्थाने माझ्याबद्दल चांगला विचार करते. मला सांगायचंय काय, संत हे विचार करतात सुद्धा वेगळे आणि असतात सुद्धा वेगळे. ते आपल्यासारखे नसतात. महाराजांचं आपल्याला प्रमाण पाहायला मिळतात, दह्याची अंगे निघे ताकवून एका मुले दोन्ही मागू नये. दही ताक वेगळे, एका किमतीमध्ये आपण घेत नाही. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीशी समान बजू नये. संत नव्हती जगा माझा सारिखे, संत नव्हती जगा माझा सारिखे, संत नव्हती जगा माझा सारिखे, संत नव्हती जगा. संत वेगळे तर मनुष्य वेगळे, म्हणून संत ओळखा. आणि महाराज म्हणतात, आम्ही संत ओळखले आणि आम्ही आपल्या जीवनातलं सगळं ओझं त्या संतांवरती दिलेलं आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, आणि कळवळ्याची जाती आणि कधी लाभाविन प्रीती. आई लेकरावरती प्रेम करते. आपण जर पाहिलं तर प्रसंग आहे, रात्रीच्या 12-12:30 वाजलेले, काळा कुठे असा पडलेला. आणि अशा प्रकारामध्ये गाडीमध्ये दोघे पत्नी निघालेले. जात असताना पावसाचे दिवस होते, रिमझिम पडणारा पाऊस आहे. काळे कुठे ढग आलेले, ढगांचा गडगडाट, मेघांचा कडकडाट होतोय, कुठेतरी वीज कडाडतीये. पाऊस एवढा वेगाचा चालू होता की वायपरने पाणी पुसलं जात नव्हतं, पुढच्या काही अंतरावर दिसतही नव्हतं. आणि अशा प्रसंगामध्ये अचानक गाडी थांबली. पत्नीनं पतीला विचारलं, गाडी थांबण्याचं कारण? तसं त्या पतीने सांगितलं, ऐकू पुढे बघ, कोणीतरी दिसतंय. बोट दाखवलं आणि पुढे पाहिलं तर रक्तबंबाळ अवस्थेमध्ये एक महिला त्या ठिकाणी उभा होती. आणि त्यावेळेस गाडीची काच घाबरत कार्यक्रमाची सांगतो, आम्ही जातो तुम्ही कृपा